नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली लिखित लव्ह स्टोरी पार्ट 11. ओ आय आय एम सॉरी. तो आता तंद्रीतून आपल्या बाहेर पडला आणि तिच्या रूममधून निघून गेला. तर ती सुद्धा तशीच मानेवर आपला हात ठेवून कोचवर बसली. जवळजवळ आदळलीच. हिरो. ती तो तास झाला तरी बाहेर आला नाही म्हणून तीच आज आपल्या रूममध्ये हाका मारत जाते. पण पूर्ण बेडरूममध्ये ती नजर टाकते तर तो कुठेच दिसत नव्हता. तिने सगळीकडे त्याला शोधलं. अगदी तिच्या रूमची बाल्कनी, दादाची रूम, त्याच्या रूमची बाल्कनी, पण तो कुठेच दिसत नव्हता. हा इथेही नाही. मग गेला कुठे? ती दादाच्या रूमचं वॉशरूम अनलॉक करत पाहते, पण तो तिथेही नाही. पाहून हैराण होते आणि परत आपल्या रूमकडे जाते. बेडवर बसलीच होती की तिच्या वॉशरूममध्ये पाण्याचा आवाज ऐकू येतो आणि तसं तिला हायसं वाटतं. तिला वाटलं नव्हतं की तो तिचं वॉशरूम यूज करेल, त्यामुळे ते सोडून तिनं सगळं घर शोधलं होतं. हिरो. ती वॉशरूमच्या बाहेर उभं राहून दार ठोठावत आवाज देते. तसा तो बाहेर पडतो. त्याची नजर खाली झुकली होती. तो खूप स्वतःच्याच हरकतींवर चिडला होता मनातून आणि त्याची त्यालाच लाज वाटत असल्याने तो मान खाली घालूनच बेडवर जाऊन बसला. हिरो प्लीज. तिला ते समजतं की आता तो काय महसूस करत आहे, म्हणून ती त्याच्या मांडीवर जाऊन बसते, तेही त्याच्याकडेच तोंड करून. त्याची ती झुकलेली मान ती आपल्या एका बोटाने वर करते आणि त्याच्याकडे डोळ्यात डोळे घालून पाहत असते. काय आहे? तो तिचं काहीच न बोलता नुसतीच त्याला पाहत आहे हे पाहून थोडं त्रासिक आवाजातच भुवया उडवत विचारतो. ती मानेनच काही नाही म्हणून हळूच आपले ओठ त्याच्या ओठांवर ठेवते आणि मगाशी जितका त्याने तिला त्रास दिला होता ती सर्व कसर भरून काढत होती त्याच्या ओठांवर आपले बाईट्स देऊनच. पण तो मात्र शांत होता. ना तिला अडवत होता ना तिला रिस्पॉन्स देत होता. त्यामुळे तर अजूनच तिचा राग त्याच्या ओठांवर निघत होता. सॉरी. ती जोरात चावली. यावेळी तसं त्याच्या ओठांवर आलेले रक्त पाहून त्याने तिच्याकडे फक्त पाहिलं, निर्विकार चेहऱ्यानेच. तिने आपलेच दोन्ही कान पकडले आणि पाऊट करत पप्पी फेसमध्ये त्याला पाहत होती. बदला तर घेणारच ना मॅडम तुम्ही मगाचा? तो आता जरा शांत होत बोलला. ह्याला बदला नाही म्हणत हिरोजी, ह्याला प्रेम म्हणतात, प्रेम. ती आता त्याच्या गळ्यात आपले दोन्ही हात गुंफवत म्हणाली. ती अजूनही तशीच बसली होती त्याच्या मांडीवर. बस. आता तिने आपले कपाळ त्याच्या कपाळावर टेकून रोमॅन्टिक अंदाजात ती बोलत होती. अच्छा, ह्याला प्रेम नाही मॅडम, हवस म्हणतात, जे मगाशी माझ्याकडून चुकून. तो परत गिल्टी फील करत म्हणतो. ह्याच्यासाठीच मला माझा हा वाईल्डपणा दाखवावा लागला. तिने त्याच्या गालात हलकी चापट मारत म्हणाली. म्हणजे? तो तिच्या डोळ्यात हरवत. हे जे हिरो तुझ्या डोळ्यात गिल्ट दिसतोय ना, ते काढून टाकण्यासाठी. आधी मला सांग हिरो, तू माझ्यावर नक्की प्रेम करतो ना? ती मांडीवरून आता खाली उतरत म्हणते. म्हणजे काय? हा कसला प्रश्न झाला आरू? पण त्याने परत तिला आपल्या मांडीवर बसवले आणि तिच्या पाठीवर डोके टेकवत विचारले. हो ना, मग कसला गिल्टीपणा हिरो त्यात? प्रेम दाखवायची पद्धत नॉर्मल आहे आताही, ती अगदी सहजपणे म्हणाली. कारण तिचं वय काय होतं तेव्हा? अवघा 16 वर्ष. आणि तिने तर तिच्या मैत्रिणी आपल्या बॉयफ्रेंडबरोबर बेडही शेअर करतात या गोष्टी ऐकल्या होत्या. त्यामुळे तिला त्या दोघात जे झालं ते नॅचरल होतं आणि साहजिकच होतं. त्याचा बाऊ करणं तिला बरोबर वाटलं नाही. त्यामुळे पण मी लिमिट क्रॉस नव्हती करायला पाहिजे. तो अजूनही त्याच भावनेत गुंतलेला. कारण त्याची पिढी ह्या सर्व गोष्टी लग्नानंतर असं मानणार आहे. त्यामुळेच त्याला आता अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती. परत तेच. ती आता रागात उठून दुसरीकडे बसली. ओके, आता नाही काही वाटून घेणार. त्याला तिला दुखवायचंही नव्हतं ना राग आणून द्यायचा होता. कारण त्याला समजत होतं की तिची पिढीच तशी आहे, ज्यात तिचा दोष काहीच नाही. जवळपास 13 वर्षाचं अंतर होतं त्या दोघात. गुड बॉय. ती आता हसून परत गालावर थापटत बोलते, जे त्याला मस्त फिलिंग करून देत होतं. आरू, बघू जरा, मगाशी मी नादात तुला हर्ट केलं ना? तो तिचे ते मोकळे सोडलेले केस एका साईडला घेत त्याने दिलेल्या मगाशच्या बाईटकडे पाहायला लागतो. तेच 2 दिवसाचे घाव अजून बरे झाले नव्हते
की नवीन डाग पडले होते. आय एम सॉरी आरू म्हणतच तो पूर्ण नजरेने रूम पाहायला लागला. इट्स ओके हिरो, आता किती वेळा म्हणणार आहेस? आणि काय शोधतोय तू? ती आता त्याला डायरेक्ट अरेतुरे करायला लागली होती, जे ऐकून त्याच्या मनात गुदगुल्या होत होत्या. शिवाय त्याचं हे नवीनच नाव हिरो, त्याला खरंच आपण कोणी सेलिब्रिटी असल्याची फिलिंग येत होती. अगं फर्स्ट एड बॉक्स. पण कसं तरी करून यावेळी त्याने आपल्या भावना कंट्रोल केल्या आणि परत तिच्या जखमेला आपल्या हलक्या अंगठ्याने फिरवले. तसं तिला थोडंसं पेन झालं. ती हलकीच ओरडली. ओ सॉरी. तो त्यावर परत आपली गरम फुंकर घालत म्हणाला. हिरो, काय करतोयस तू? आता मात्र ती त्याच्यावर पुरती हैराण झाली आणि वैतागत म्हणाली. सॉरी ना जान, तो केविलवाना चेहरा करत. तसं बरं असू दे, तिने त्याला नजरेनंच उत्तर दिलं आणि आपल्या कबर्डमधून त्याला फर्स्ट एड बॉक्स आणून दिला आणि नजरेनंच खुणावलं. तसं तोही किंचित हसत तिच्या बॉक्समधून एक कोल्ड क्रीम काढून त्या जखमेवर आता आपल्या अलगद बोटाने लावू लागला. नाऊ ओके? त्यानं प्रेमाने विचारले. तसं तिने हुंकार दिला, कारण मॅडमने डोळे मिटले होते आणि त्याच्या स्पर्शाने तिला खूप गोड असं वाटत असल्याने झोपही यायला लागली होती. ए राणी, अशी न खाता झोपू नको. चल, बाहेर जाऊन तुझ्या आवडीचं काहीतरी खाऊयात. त्याने तिला असं झोपताना पाहिलं तसं तो बॉक्स तिच्या कपाटात ठेवत हलकं हसतच तिच्या पाठीवर टॅप करत घाईत बोलला. प्लीज हिरो, झोपू दे ना. ये, तूही माझ्याजवळ येऊन झोप. ती बेडवर तशीच आडवी होते आणि डोळे बंद करूनच त्याला एका हाताने इशारा करते. हो, झोपणारच आहे मी शेजारी, पण आधी आपण जेवण करून येऊयात. तो मिश्किल हसत तिच्या हातात आपला हात ठेवत बोलता. व्हॉट? काय बोलला तू? पण त्याचं बोलणं ऐकून तिची झोपच उडाली. ती ताडकन उठून बसत त्याच्यावर नजर रोखूनच विचारते. काय म्हणालो मी? हेच की हॉटेलमध्ये जाऊन जेवण करून येऊयात. तो बेफिक्रीने बोलला. त्याला कळलं होतं की ती अशी का उठून बसली आहे ते नाही रे हिरो, त्याआधी तू काय बोललास? तिने चेक करत विचारले. काय बोललो? काहीच नाही. मगापासून मी तुला जेवणाबद्दलच बोलत आहे डिअर. तो तिला उठवत बोलतो. नाही, तू इथे झोपण्याबद्दल काहीतरी म्हणत होता. ती आता बेडवरून त्याचा आधार घेतच उठून उभी राहत म्हणते. ते होय. अगं, तू म्हणालीस ना मगाशी की मी झोपू तुझ्या शेजारी. मग आता तुझा दादा मला तुझी जबाबदारी देऊन गेलाय म्हटल्यावर मला इथेच थांबावं लागेल ना. तो आपले मिश्किल भाव धावत. अरे, असं कसं? दादा डॅड काय म्हणतील? आणि आता तर आपली प्रेम कहाणी सुरू झाली आहे. तू जर असा राहिलास माझ्या घरी आणि दादाला कळालं तर ते इम्रान हाशमी आणि विद्या बालनचं सॉन्ग आपल्यालाच गावं लागेल ना. हमारी अधुरी कहाणीवालं. ती पूर्ण घाबरून. अशी तर मी कुणाच्या बापाला भीत नाही म्हणणारी आमची आरोही आज मात्र तो घरातच राहील या कल्पनेने तिला घाम फुटला होता. दिवसा ढवळ्या तिला चांदणं दिसायला लागलं होतं. डॅड आणि विशेषतः आपल्या लाडक्या दादाचा तो अँग्री बर्डवाला लुक आठवून आणि तिचं ते घाबरत बोलणं ऐकून हा मात्र इतक्या वेळ लपवलेले हसू कंट्रोल नाही करू शकला आणि जोरजोरातच हसायला लागला. ओ माय गॉड, कोणतरी पार आज कोमात गेला आहे. तो तसाच हसत बेडवर पोटाला हात लावून गडाबडा लोळतच म्हणतो. व्हॉट? ती आता परत कन्फ्यूज होते. चिल बेबी, मी असं काही करणार नाही. तो तिला आपल्या अंगावर ओढतच बोलतो, ज्यामुळे आता थोडीशी वावरते, कारण त्याचा हा स्पर्श जरा वेगळाच होता, जो तिच्या सर्वांगावर काटा आणत होता. अर्जुन सर, जेवायला उशीर होत नाही का आता? ती पटकन त्याच्या अंगावरून उठत लाजतच बोलते. इतका वेळ अरे तुरे हिरो असे शब्द बोलून त्याला घायल करणारी त्याची हिरकणी एकदम पहिल्या रूपात आल्याने त्याचं मन खट्टू झालं. काय झालं सर? ते तिच्या चाणाक्ष नजरेनं हेरलं होतं, पण तरी ती त्याला चिडवत बोलते. काही नाही मिस आरोही, चला जेवायला. तो उठून उभा राहिला आणि गुपचूप बाहेर पडला. तीही हसत आपली क्रॉसबॅग घेऊन त्याच्याच मागोमाग पडली. दोघांनी मग पोटभर जेवण करून तिच्या आग्रहाखातर आईस्क्रीमही खाल्लं व त्याने प्रथमेशने सांगितल्याप्रमाणे त्याच्याच बंगलोजवळ राहत असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये, जिथे तिची मावशी राहत होती, तिथे आणलं. अरे वा, तुम्हाला तर माझ्या या मावशीचंही घर माहीत आहे की.
तिने न सांगताही त्याने व्यवस्थित पोचवलं हे पाहून ती बाईकवरून उतरताच हसत बोलली. त्याचं काय आहे ना मिस आरोही, हा शेजारचा बंगला आहे ना, माझा आहे, जिथे मी गेली 2 वर्ष राहतो. आणि हे बघा. असं म्हणतच त्याने आपला मोबाईल काढला, ज्यात व्हॉट्सअपवर प्रथमेशने त्याला ॲड्रेस पाठवला होता. ओ आय सी. तिने मोबाईल परत त्याला देत म्हटलं. बरं, चलू मी? तिने पायाने खालची माती उकरतच विचारले. मन तर बिलकुलही नव्हतं त्यापासून दूर जायचं, पण जावं तर लागणार होतं, कारण रात्रीचे 8 वाजले होते, त्यात मावशीचं घर. नको. त्यानेही तिला रोखत म्हटलं. प्लीज नको जाऊ. आपण एक काम करू, तू चल माझ्या फ्लॅटवर. तो बोलला आणि तिचे डोळे मोठे झाले. बघा हिरो, परत माघार घ्यायची नाही. दादा काय म्हणेल असं मला म्हणायचं नाही. मी दादा व मावशीला थांब कॉल करून आत्ताच सांगते. ती आपल्या क्रॉसबॅगमधून मोबाईल काढत म्हणते. आर यू सिरियस आरू? तू तू खरंच माझ्या बंगल्यावर यायला तयार झाली आहेस? तुला भीती नाही वाटणार माझी? आता डोळे मोठे करण्याची पाळी अर्जुनवर होती. भीती? नाही. कसली भीती हिरो? आय नो यू लव्स मी अँड यू नो बेट आय नो यू लव्स मी अँड यू नो बेटर आय लव्ह यू सो. हा आता तुझ्या डोक्यात हिरो रात्री काय होईल? 2 जवान एक घरात, तेही असे एकटे, असं वाटून मला भीती वाटेल असं जर तुला वाटत असेल तर काळजी तुला घ्यावी लागेल डिअर. मी एक वेळ तुझ्यासोबत बिंदास्त असेल, पण तू तू असशील का? ती अगदी निडरपणे त्याला आता बोलत होती. खरं तर तो घेत होता आधी तिची फिरकी, पण मॅडमने त्याचाच वार पलटवार केला. शेवटी तीही आपल्या दादाची एकुलती एक बहीण होती. बोलण्यात कुणाला हरवेल का? धन्य आहे सुमाते. पाय बघू बरं जरा तुझे. तो हात जोडतच म्हणाला आणि तसे दोघे हसायला लागले. हे माझ्याकडून आजची डेट स्पेशल केल्याबद्दल. तो आपल्या खिशातून इक्लिअर चॉकलेट काढत म्हणतो. वाव, इक्लिअर चॉकलेट. तीही हसून त्याच्या हातून घेते. पण काय रे, तुला कसं माहीत? ती चॉकलेटचं रॅपर काढतच म्हणते. काय? तो कन्फ्यूज होत. हेच की चॉकलेट खाल्ल्याशिवाय माझा दिवसाचा शेवट होत नाही ते. ती आता तोंडात टाकत बोलते. हा मात्र तिच्याकडे पाहत असतो. अपेक्षा होती की ती निम्म देईल, पण कसलं काय, तिने तर अख्खं तोंडात टाकून त्या रोमॅन्टिक पलचा बट्ट्याबोळ केला होता. काय, असा का पाहत आहे? आणि तो आपल्याकडे असा पाहत आहे म्हणून ती भुवई उंचावते. नथिंग. तो बॉक्स टाईपमध्ये स्माईल करतो. तुझी आणि माझी एक तरी सवय आहे सेम म्हणायचं अखेर. कोणती? तिला कळालं होतं की त्याच्या नजरेतील भाव. तिने जस्ट चॉकलेट टाकल्याने ती ते लगेच आपल्या ओठात धरते आणि त्याला खुणावते की तोड म्हणून. तोही कदाचित त्याच रोमॅन्टिक क्षणाची वाट पाहत होता. त्याने पटकन पुढे सरकून ते चॉकलेट तिच्या ओठातून तोडले, ज्याचा त्याला विलक्षण आनंद झाला होता. समोरच्याला नक्कीच त्या दोघात किस झाली असं वाटलं असतं, इतके ते जवळ होते. पण त्याची त्यांना फिकीर नव्हती, कारण आता ते अकंठ प्रेमात बुडालेले लव्ह बर्ड्स होते, जे मुक्त विहार या प्रेमाच्या आकाशात करू पाहत होते. मलाही दिवसाचा शेवट याच चॉकलेटनं करायची सवय आहे, आणि आता तर अशी रोज शेवट होणार असेल तर मला नक्कीच आवडेल, तो मिश्किल हसत म्हणतो. ओह रिअली? पण त्यासाठी तुला रोज माझ्या घराबाहेर यावं लागेल हिरो, तेही दादा असताना. आहे का डेअरिंग इतकं? तीही आता फुल मूडमध्ये त्याला टशन देतच बोलते. आहे, नक्कीच आहे. असं जर प्रेम मला रोज भेटणार असेल तर मी नक्की येईल, तोही हसत म्हणतो. बरं, आता मी येऊ? इथे येऊनही बराच वेळ झाला आहे. मावशी किंवा काकाने पाहिलं तर माझी वाट लागेल. त्यात काका जरा स्ट्रिक्ट आहेत, त्यांना असं उशीरपर्यंत बाहेर राहिलेलं चालत नाही. ती त्याच्या गालावर ओठ टेकवत म्हणते. जा तू आता, पण उद्या ड्रॉप तुला मी करेन आणि माझं आत्ताच गिफ्टही मी घेईल तुझ्याकडून. तो आता तिला परमिशन देतो, कारण खरंच ते येऊन बराच वेळ झाला होता आणि तिला असं पहिल्याच प्रेमाच्या दिवसात धर्मसंकटात त्याला टाकायचं नव्हतं. तो तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. काही वाटलं तरी कॉल कर मला, मी शेजारीच राहतो, तो आपल्या आलिशान बंगलोकडे हात करत म्हणतो. बाय, स्वीट ड्रीम. पण स्वप्नात मलाच बघ हिरो,
ती हलकं हक करत त्याला बाय करून म्हणते. तो मात्र ती घरात जाईपर्यंत पाहत असतो. ती जाताच मग तोही आपल्या बंगलोकडे बुलेट आपली वळवतो. मावशी म्हणतच ती गळ्यात पडते. आज जातास. तसं मावशीला तिला पाहून खूप आनंद होतो. ती कोल्हापूरमध्ये आल्यापासून मागे लागली होती तिच्या की घरी ये, पण आरूला काही जमलं नव्हतं. दादा एकटाच त्या दिवशी सुद्धा आला होता जाऊन. आमच्यात लहान जण पाया पडतात, मोठ्यांच्या अशा गळ्यात गळे घालत नाहीत. तोच एक राकटी पुरुष आवाज आला आणि तिनेही त्या व्यक्तीला न पाहताच खट्टू मनानेच मावशीच्या पाया पडली आणि त्या मागच्या व्यक्तीच्याही पायाला स्पर्श केला. नमस्कार करते हं काका म्हणतच. पुढे लक्षात ठेवा आरोही, ते तिला रागात बोलतात. सारिका जेवायला पानं घ्या. पुढे ते आपल्या बायकोला म्हणजेच तिच्या मावशीला म्हणतात. तशी ती होकारात मान हलवते आणि आरूलाही जा हातपाय धुवून ये म्हणून सांगते. तीही हो म्हणून तिला दिलेल्या खोलीत जाते. आपली क्रॉस बॅग टेबलवर ठेवणार तर फोनची नोटिफिकेशन वाचते. ती आता कोण असेल म्हणून मोबाईल चेक करते तर अर्जुन तिच्या हिरोचाच मेसेज होता की आय मिस यू. अजून 5 मिनिटं झाली नव्हती की साहेब मिस करायला लागलेत हे पाहून तिला खूप आनंद झाला होता मनात. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.